श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेले कवींद्र परमानंदकृत श्री शिवभारत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सांब सदाशिवाय नमः। वंदन करणाऱ्या देवश्रेष्ठांच्या मस्तकांवरील मंदार पुष्पांच्या मालांच्या योगाने ज्याच्या पदकमलास घाम सुटला आहे अशा श्री विष्णूस मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो। कोणे एके काळी परमानंद नावाचा एक श्रेष्ठ ब्राह्मण तीर्थयात्रेच्या निमित्ताने काशी क्षेत्री गेला, जेथे सर्वच लोक मुक्त होतात, पण मुक्ती मात्र कधी मुक्त होत नाही, म्हणजे ती नेहमी तिथे वास करीत असते। आणि ज्या ठिकाणी स्वतः शंकर तारक ब्रह्माचा उपदेश करतात अशा त्या काशी क्षेत्रामध्ये तीर्थविधी करून आणि महादेवाचे दर्शन घेऊन तो धर्मज्ञ ब्राह्मण भागीरथीच्या पवित्र तीरी राहिला। त्या ठिकाणी पद्मासन घालून बसलेला, विद्येच्या तेजाने झळकणारा, सर्व शास्त्रांचा ज्ञाता, विख्यात श्रेष्ठ अध्यात्मवेत्ता, पौराणिकांचा मुकुटमणी, एकवीरा देवीच्या कृपेने वाक्सिद्धी वैभव प्राप्त झालेला परमानंदाची मूर्तीच असा जो गोविंद भट्टाचा पुत्र कवी श्रेष्ठ परमानंद, त्यास पाहून त्या काशीनिवासी पंडितास मोठा हर्ष झाला। त्या उदार चरित पंडितांना त्याने उत्थापन देऊन अभिवादन केले व घरी आलेल्या अतिथीप्रमाणे त्यांचा विधीपूर्वक सत्कार केला। ते सर्व श्रेष्ठ ब्राह्मण छत्रपती शिवाजी महाराजांचे सुप्रसिद्ध चरित्र ऐकण्याच्या इच्छेने त्याच्या सभोवती बसले। नंतर आनंदित झालेले ते सर्व पंडित सुंदर काव्यांचा कर्ता व प्रत्यक्ष बृहस्पतीचा अवतार अशा त्या परमानंदास म्हणाले। पंडित म्हणाले, जो राजगडचा अधिपती राजा या पृथ्वीवर राज्य करीत आहे, तुळजा भवानीच्या प्रसादाने ज्याला राज्य प्राप्ती झाली आहे, जो महातपस्वी विशेष करून विष्णूचा अंश व अष्टदिक्पालांचा अंशभूत आहे, जो बुद्धिमान प्रसन्न चित्त प्रतापी जितेंद्रिय भीमापेक्षाही महाभयंकर आणि सर्व धनुर्धरांचा मुकुटमणी आहे, तसेच जो शहाणा उदारचरित वैभवशाली अद्भुत पराक्रमी ज्ञानी कृतज्ञ पुण्यवान आत्मसंयमी व गुणांनी प्रख्यात आहे, जो सत्यवक्ता अति चतुर श्रोता देवद्विज आणि गायींचा त्राता दुर्दम्य यवनांचा काळ शरणागतांचा रक्षक प्रजेचे प्रिय करणारा आहे, अशा त्या शिवाजी राजांचे जे अनेक अध्यात्मक चरित्र आपण एकवीरा देवीच्या प्रसादाने प्रसिद्ध केले आहे, ज्यामधील शब्दरचना अत्यंत उत्कृष्ट आहे, जे अद्भुत असून अर्थ गांभीर्याने भरलेले आहे, जे माधुर्यादी गुणांनी युक्त असून अलंकारांनी विभूषित, धर्मशास्त्र आणि राजनीती यांनी परिपूर्ण, आणि ज्याची जणू काही नवे पुराण म्हणून सर्व लोकांमध्ये प्रसिद्धी झालेली आहे, जे समस्त दोषांपासून मुक्त आणि सर्व निज लक्षणांनी युक्त आहे, असे ते सर्व चरित्र हे सर्वज्ञ आणि स्तुत्याचरणी ब्राह्मणा आम्हास कथन कर। काशीच्या पंडित मंडळींनी अशी विनंती केल्यावर तो धर्मात्मा व वक्त्यामध्ये श्रेष्ठ असा कवींद्र म्हणाला, भगवती एकवीरा गणपती सरस्वती आणि सिद्धांना सुद्धा सिद्धिदाता महासिद्ध सद्गुरू यांना प्रणिपात करून भरतवंशाच्या भारताप्रमाणे असलेले बुद्धिमान श्री शिवाजी महाराजांचे चरित्र मी तुम्हाला कथन करतो। कलियुगातील पापे नाहीशी करणारी आणि लोकांची चित्ते हरण करणारी अशी शिवरायांची यशोगीते आपण श्रवण करावीत। जो हा वीर गडांचा अधिपती दक्षिणेतील महाराजा साक्षात नारायण यवनांचा संहार करता शहाजी राजाचा पुत्र शिवाजी विजयशाली झाला आहे, तो एकदा मला ब्रह्मनिष्ठास विनंती करून म्हणाला की, हे सुमते, जी जी कृत्ये मी या पृथ्वीवर केली आहेत व करीत आहे त्या सर्वांचे तू वर्णन कर। माझे आजोबा प्रसिद्ध मालोजी राजे यांच्यापासून प्रारंभ करून हे महाभागा तू ही महनीय कथा सांग। हे ब्राह्मण श्रेष्ठानो, त्याच्या या पवित्र भाषणाचे अभिनंदन करून मी ते मान्य केले आणि घरी येऊन स्वतःशी असा विचार करू लागलो की भारताप्रमाणे मोठे चरित्र म्या रचावे, अशी अलौकिक चरित्राच्या शिवाजीची इच्छा माझ्या हातून कशी बरे पार पडेल। असा खूप वेळ एकाग्र चित्ताने विचार करीत असताना भगवती एकवीरा देवी साक्षात येऊन मला असे म्हणाली की, हे कविश्रेष्ठा, तू काळजी करू नकोस, मी तुला प्रसन्न झाले आहे। माझ्याच आज्ञेने शिवरायाने हे काम तुला सांगितले आहे। याप्रमाणे मला धीर देऊन ती कृपाळू कुलदेवता चतुर्भुजा एकवीरा माझ्या हृदयामध्ये प्रवेश करती झाली आणि मला काव्यस्फूर्ती झालेली आहे। तेव्हापासूनच पाहता पाहता समग्र वाग्ब्रह्म अर्थासह माझ्या जिव्हाग्रावर अधिष्ठित होऊन जागे झालेले आहे।
होऊन गेलेल्या आणि भावी सर्व गोष्टी मला प्रत्यक्ष दिसू लागल्यामुळे मी जणू काय एक अलौकिक पुरुष झालेलो आहे. मग हे सत्शील पंडितांनो, मी स्वतःला कृतकृत्य मानून हा अतिशय पवित्र इतिहास रचलेला आहे, ज्यामध्ये शंभू महादेव आणि दुष्ट असुरांचा निपात करणारी तुळजाभवानी यांचा महिमा वर्णिला आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आणि तीर्थे यांचेही महात्म्य ज्यामध्ये सम्यक रीतीने सांगितलेले आहे. या पृथ्वीवर ज्याचा अवतार यवनांच्या विनाशाकरताच झाला, त्या शिवाजीने यवनांबरोबर केलेल्या युद्धांचे वर्णन ज्यामध्ये आहे. देवांचा अद्भुत महिमा आणि राजांची पवित्र व अद्भुत चरित्रे सुद्धा ज्यामध्ये वर्णन केली आहेत. हत्ती, घोडे आणि दुर्ग यांची संपूर्ण लक्षणे आणि शाश्वत राजनीती यांचेही ज्यामध्ये वर्णन केलेले आहे. असे त्या पवित्र सूर्यवंशाचे आरंभापासून मी वर्णित असलेले चरित्र हे श्रेष्ठ श्रोत्यानो, आपण सर्वांनी लक्ष देऊन शांतचित्ताने श्रवण करावे. स्वतः सूर्याप्रमाणे तेजस्वी असा श्रीमान मालोजी राजा दक्षिणेत सूर्यवंशात होऊन गेला. क्षात्र, धर्मधुरीन आणि प्रसन्नचित्त असा तो मराठा राजा महाराष्ट्रात राज्य करीत होता. विष्णूप्रमाणे पराक्रमी आणि कमलासारखे दीर्घ नेत्र असलेला तो गुणगंभीर राजा प्रजेस सुख देत असता त्याची कीर्ती सर्वत्र पसरू लागली. त्या धर्मात्म्याने पुणे प्रांती आपले वास्तव्य केले आणि भीमा नदीच्या कडेने राज्य अधिक वाढवले. ज्याने भरधाव जाणाऱ्या आपल्या घोड्यांच्या खुरानी भीमा नदीच्या काठचा प्रदेश तुडवला, ज्याच्या दुदुंबीपासून उठणाऱ्या ध्वनीच्या लहरींनी समुद्र खवळून टाकला, ज्याने आपल्या प्रतापाने शत्रू राजे जर्जर केले, असा तो बलाढ्य राजा सामर्थ्याने सर्व सह्याद्रीच्या प्रदेशाचा स्वामी झाला. नारायणाच्या अंशापासून झालेला सर्व धनुर्धरांचा म्होरक्या जणू दुसरा अर्जुनच असा तो राजा शत्रूंना दुस्सह झाला. ज्याप्रमाणे सत्यवानाने सावित्रीशी विवाह केला, त्याप्रमाणे त्या राजाने मोठ्या कुळात जन्मलेल्या उमा नावाच्या शुभलक्षणी कन्येशी पाणीग्रहण केले. मग रघुराजाचा पुत्र श्रीमान अज हा जसा साध्वी इंदुमतीला मानी, तसा तो मालोजी त्या अनुरूप गुणांनी मंडित अशा आपल्या पत्नीला फार मानू लागला. पार्वतीने जणू काय प्रसाद म्हणून स्वतः दिलेले आपले उमा हे नाव ती साध्वी उमा भूषवती झाली. नंतर कुबेराप्रमाणे संपन्न, बुद्धिमान आणि ज्ञानवान अशा त्या राजाने आपल्या लावण्यवती पत्नीस अनेक प्रकारची धर्मकृत्ये केली. अग्निहोत्रे, सत्रे, बहुदक्षिणात्मक यज्ञ आणि त्याचप्रमाणे महादाने सुद्धा त्यांच्या राज्यात सदोदित होत असत. त्या शिवभक्त राजाने शंकराला प्रसन्न करण्यासाठी सागराप्रमाणे विस्तीर्ण असा गोड पाण्याचा तलाव शंभू पर्वतावर खणून काढला. उंचच्या उंच बहिर्द्वारे असलेले मेरू पर्वतासारखे राजवाडे, पुष्कळ वृक्षांच्या योगाने शोभणारी रमणीय उद्याने, सोन्याच्या पायऱ्या असलेल्या मोठमोठ्या विहिरी, पुष्कळ पानपोया आणि धर्मशाळा त्या धर्मात्म्याने बांधून घेतल्या. भागीरथीच्या पाठीमागून जशी गंगा गेली, तशीच त्या बलाढ्य राजाच्या पाठीमागून अतिशय बलाढ्य आणि अफाट चतुरंग सेना जात असे. वाऱ्यामुळे किनाऱ्यावरून उसळणाऱ्या समुद्राला ज्याप्रमाणे समुद्राकाठचे वेत जसे नमन करतात म्हणजे वागतात, त्याप्रमाणे त्या उत्कर्ष पावलेल्या मालोजी राजाला मांडलिक राजे नमू लागले. याच वेळी देवगिरी या ठिकाणी राहून धर्मनिष्ठ निजामशाह पृथ्वीवर राज्य करीत होता. जाधव रावादी दक्षिणेतील सर्व राजे सदोदित त्या यवनाधिपतीच्या सेवेत होते. त्यावेळेस यवनांनी परिवेष्टित आदिलशहाही विजापूर येथे राज्य करीत होता. त्यानंतर काही काळाने एका प्रबल कारणामुळे आदिलशाह आणि निजामशाह यांच्यामध्ये मोठा लढा पडला. तेव्हा त्या बुद्धिमान निजामशहाने मालोजी राजा हा शत्रूंचा कर्दनकाळ आहे असे ऐकून त्यास आपल्या मदतीला बोलावले. तेव्हा त्याचे प्रिय करण्यासाठी तो अद्वितीय तेजस्वी मालोजी देवगिरी येथे जाऊन राहिला. त्याचा भीमाप्रमाणे पराक्रमी असा विठोजी नावाचा भाऊ ही आपल्या सैन्यासह निजामशाहास येऊन मिळाला. त्यांच्या आगमनाने संतुष्ट होऊन निजामशहाने सामदान इत्यादिकांनी त्यांचा फार मोठा गौरव केला. बलाढ्य मालोजी राजाने निजामशहाला जे जे शत्रू उत्पन्न झाले त्यांचा पूर्णपणे उच्छेद करून टाकला. इंद्राप्रमाणे महापराक्रमी अशा विठोजी राजांनी निजामशहास सहाय्य करून त्याचे मनोरथ पूर्ण केले. त्या ठिकाणी निजामशहाचे सहाय्यकर्ते पुष्कळ होते, परंतु मालोजीच त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ होते. वडिलोपार्जित राज्य आपल्या मंत्र्यांवर सोपून निजामशहाने दिलेल्या जहागिरीवर तो राज्य करू लागला. आपल्याला पुत्र होऊन या राज्य लक्ष्मीला शोभा येईल अशा आशेमध्ये पत्नी समेत त्यांचे पुष्कळ दिवस लोटले. तेव्हा तो पुत्रेच्छू राजा आपल्या धर्मपत्नीस मोठे व्रत आचरून शंकराची आराधना करू लागले.
नंतर पुष्कळ दिवस झाल्यानंतर त्या महातेजस्वी मालोजीची पत्नी गर्भवती होऊन आपल्या पतीला आनंद देती झाली. 10व्या महिन्यात राजलक्षणाने युक्त झळकणारा सुंदर व अलौकिक पुत्र तिला शुभवेळी झाला. त्याचे सरळ नाक, मोठे डोळे, रुंद कपाळ, तुळतुळीत केश आणि विशाल छाती, लांब हात, मान भरलेली, वर्ण सुवर्ण सारखा व हातपाय आरक्त आणि गोंडस असून त्याच्या विपुल तेजाने ग्रह प्रकाशमान झाले. त्याला पाहून दायांना आनंद झाला आणि त्यांनी गडबडीने अंतपुरातल्या सेवकांमार्फत राजाला ती बातमी कळवली. पुत्र जन्माची ती आनंदाची वार्ता ऐकून त्याच्या सर्व शरीरावर जणू काय अमृताचाच वर्षाव झाला, इतका तो हर्षभरीत होऊन गेला. आणि पुत्रमुख पाहण्यास उतावीळ झालेला तो राजा जलद गतीने आपल्या अंतपुरात गेला आणि त्याने आपल्या सुकुमार मुलाचे मुखावलोकन केले. नंतर त्या आनंदित राजाने आपल्या पुरोहितास स्वस्ती वाचन करून त्या मुलाचे जातकर्म केली. कार्तिक स्वामीसारख्या तेजस्वी अशा त्या राजपुत्राच्या जन्मप्रसंगी मंगलवाद्ये वाजवण्यात आली. वारयोषिता नृत्य करू लागल्या, गवई मधुर आणि उच्च आलाप काढू लागले, भाट उच्च स्वराने प्रसिद्ध बिरुदावळी गाऊ लागले, द्विज श्रेष्ठ फलदायक आशीर्वादाने त्याचे अभिनंदन करू लागले आणि घरोघरी तो महोत्सव विशेष रीतीने साजरा करण्यात आला. त्यांनी याचक जनांना अमूल्य मोते, पोळी, रत्नजडित अलंकार व मोहरा आणि जरतारी वस्त्रे, गायी, घोडे आणि हत्ती ही दान म्हणून दिली. तेव्हा या लोकांना प्रतिकल्पवृक्षेच भासला. ज्योतिषांनी सांगितलेल्या व धर्माला जुळणाऱ्या अशा शुभ दिवशी मालोजीने स्वतः आपल्या मुलाचे शहाजी असे नाव ठेवले. कमलाप्रमाणे सुंदर मुख असलेला तो बालक दिवसेंदिवस वाढू लागला आणि त्याबरोबरच आपल्या बाललीलांनी आपल्या आई वडिलांच्या दृष्टीस आनंद देऊ लागला. पुढे 2 वर्षांनी मूर्तिमंत आनंद असा दुसरा पुत्र तिच्या पोटी जन्माला आला. त्याचेही पंडितांच्या मदतीने यथाविधी संस्कार करून सिद्ध पुरुषाने सांगितल्याप्रमाणे शरीफजी हे नाव ठेवले. सिद्धांची नावे धारण करणारे असे ते कुलदीपक पुत्र शहाजी आणि शरीफजी वाढू लागले आणि त्याची त्यांच्याबरोबरच संपत्तीही वाढत गेली. त्यानंतर त्या राजलक्षणाने युक्त असलेल्या पुत्रांमुळे स्वजनासह आनंदित होऊन तो राजा आपला वंश पृथ्वीवर वृद्धिंगत झाला आहे असे आनंदाने मानू लागला. कली कल्मशाचा नाश करणारे शुभदायकानी जगत प्रसिद्ध असे मी केलेले हे राजपुत्रांचे जन्मवर्णन ऐकून बुद्धिमान मनुष्यास आपल्या इच्छा प्राप्त झाल्याचा अनुभव होतो. या ठिकाणी पहिला अध्याय समाप्त झाला.